ह्या लोकार्पण सोहळ्याच्या दरम्यानातले आपण हे दृश्य बघतोय। लोकार्पण सोहळ्याच्या दरम्यान अनेक प्रवासी वाहतूक संघटना भेटल्या, अनेक ज्येष्ठ नागरिक भेटले आणि अनेक लोकांच्या मनातली खदखद होती ती कुठेतरी आपणाला पार झालेली बघायला मिळते। अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेला आहे। यावेळी चन्नी कोळीवाड्यातले अनेक भूमिपुत्र यावेळी उपस्थित होते। खरं भूमिपुत्रांच्याकडून अनेक या ठिकाणी आपल्याला शिरपळ वाढवत मिळालं। त्या लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपल्याला संपन्न झालेला बघायला होतं। ठाणे लोकसभेचे उद्धव गटाचे खासदार राजन विचारे साहेब यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतं। आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण एक क्षणचित्र आपण बघू शकता। यावेळी प्रवाशांच्या होणाऱ्या समस्या आणि अडचणीवरती मात्र कुठेतरी आज तोडगा निघणार आहे, म्हणून ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते हा ब्रिजचा लोकार्पण सोहळा झाला। यावेळी अनेक लोक उपस्थित होती। लोकार्पण सोहळा ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्यातर्फे करण्यात आला। ताई, काय वाटतंय, तो दूरचा प्रवास करून जात होतं, आता आपल्याला मार्ग मोकळा होणार आहे, आज या ब्रिजचा लोकार्पण सोहळा झालाय पाचेरी पुलाचं, काय वाटतं? आम्हाला तर खूप आनंद झाला राजन विचारे साहेबांनी जे लोकार्पण केलं त्याच्याबद्दल। कारण आता जी पब्लिक आहे आणि जी गर्दी आहे, जी तुफान व्हायची ती आता कमी होईल आणि लोकांना प्रवास करायला पण सोयीस्कर पडेल, कारण वयस्कर लोक पण जाणं येणं असतं त्याच्यात। आणि म्हणूनच या दूरवरचा प्रवास करून जाणाऱ्या कोपरीकर असतील, पूर्वेकडील माणसं असतील, ह्या सगळ्यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे। रेल्वे पादचारी पुलाचं ज्याने संपूर्ण स्ट्रक्चर तयार केलं, ही संपूर्ण टीम आपल्याला बघायला मिळते। खऱ्या अर्थानं आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला, पण ह्या संपूर्ण ह्या सोहळ्यामध्ये ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली, कारण हे संपूर्ण काम करणं कठीण होतं, अनेक समस्या होत्या, पण समस्यातून मार्ग काढत मात्र हे संपूर्ण ही टीम आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। हे ब्रिजची कशा प्रकारची माहिती? ॲक्च्युली हा जो ब्रिज आहे ना, हा स्पेशल मटेरियलने तयार केलेला ब्रिज आहे। हे जे गर्डर्स दिसत आहेत हे सगळे IRSM 340 ह्या स्पेशल ग्रेड स्टीलने बनवलेले आहेत। जनरली हे जे दुसरे ब्रिज FOB झालेले आहेत ते स्ट्रक्चरल स्टीलचे आहेत, ते IS 2062ने बनवलेले आहेत। पण ह्या गर्डर्स जे पर्टिक्युलर ज्या मटेरियलने बनवलं आहे तर त्याचं लाईफ 100 वर्षाचं आहे आणि हा सेंट्रल रेल्वेचा फर्स्ट ब्रिज आहे जो स्टेनलेस स्टील FOB त्याला सांगितलं जातं आणि SS FOBने हे मटेरियल याच्यासाठी यूज केलं आहे। याच्यामध्ये टोटल 3 स्पॅन आहेत। त्या 3 स्पॅनपैकी एक स्पॅन जो आहे तो जवळजवळ 5 लाईनीवर कव्हर करतो आणि तो 30.50 मीटर हा एवढा लॉंग ब्रिज आहे। तो इरेक्ट करताना त्याला जे ओव्हरहेड वायर्स ते डाऊन करून जे इरेक्ट करताना जे प्रॉब्लेम्स आलेत ना, ते पूर्ण डिव्हिजनला त्याच्यामुळे त्या मेगा ब्लॉक घ्यावा लागला होता आणि ते जे चॅलेंज होतं ते त्या ब्लॉक न मिळाल्यामुळे जवळजवळ 3 ते 4 महिन्यात पेंडिंग होता इश्यू इरेक्शनचा। पण त्याच्यानंतर वरच्या साहेब लोकांनी सगळ्यांनी जे एफर्ट्स घेतले, सगळ्या लोकांचं जे सपोर्ट मिळाला, त्याच्यामुळे तो गर्डर इरेक्शन झाला आणि हा ब्रिज जो आहे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी ही व्यवस्थितरित्या आज लोकार्पण सोहळा खासदार राजेंद्र विचारे साहेब यांच्या प्रयत्नाने पूर्ण झालेला आहे आणि याचं सगळ्यांना श्रेय म्हणजे त्यांचाही सपोर्ट होता। या पर्टिक्युलर कामासाठी फंड नव्हता, त्यांच्याकडे आम्ही 3-4 वेळेस गेलो, त्यांनी फंड पण अरेंज करून दिला आणि त्याच्यामुळे हे कामही लवकरात लवकर पूर्ण झालं आणि हे अगदी चांगली सुविधा लोकांना मिळाली आहे। आणि हा पब्लिक ब्रिज आहे आणि सायमल्टेनियसली प्रत्येक प्लॅटफॉर्म नंबर 3, 4, 5, 6लाही कनेक्टिव्हिटी दिली आहे, म्हणजे ईस्टवरून वेस्टमध्ये जाताना लोकांना प्लॅटफॉर्मवर सुद्धा जाता येईल। म्हणजे ही सुविधा ज्याच्यामुळे जे ना लोकांना लांबून फिरून जायचा जो प्रॉब्लेम येत होता तोही सॉल्व्ह झालेला आहे। दूरवरचं जे अंतर होतं ते मात्र आता कुठेतरी कमी पडले आणि त्यामुळं खरं अनेक जो लोकांच्या मनावरती जो ताण होता, मनावरती आघात होता, तो कुठेतरी यांच्या रूपाने कमी झालेला आहे। म्हणून ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आज लोकार्पण सोहळा झाला, पण या लोकार्पण सोहळ्यामधला सर्वात मोठं जे योगदान होतं खरं ही संपूर्ण कलाकृती साकार करणारी ही
ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी आपल्याबरोबर होती. दूरवरचं अंतर काटून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या ठिकाणी दिलासा मिळालाय. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि त्या अनुषंगानं प्रवाशांच्या अनेक मनातल्या भावना जाणून घ्या. ताई, काय वाटतं? दूरवरचा प्रवास होता, आता कुठेतरी इथे दिलासा मिळणार आहे? हो, नक्कीच. जे गैरसोय होत होती सर्व प्रवाशांची, त्यात आता बरेच चांगल्यापैकी सुधारणा झाली आहे. त्यामुळे राजन विचारे साहेबांचे परत एकदा मनापासून आभार. आज लोकार्पण सोहळ्याच्या दरम्यान संपूर्ण ब्रिजचं ज्यांनी स्ट्रक्चर उभं केलं ते इंजिनियर सगळे या ठिकाणी. खरं सलाम यांच्या कर्तृत्वाला, सलाम यांच्या नेतृत्वाला आज लोकार्पण सोहळ्याच्या दरम्यान अनेक लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मिळाला. हे किती दिवसात काम तयार झालं? हे काम साधारणतः 1 ते 1.5 वर्ष चाललंय आणि खूप डिफिकल्टी झाल्या काम करताना, पण आता हे काम पूर्ण झालं आणि लोकांना त्याच्यामुळे सोयी झाले. त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद आहे. राजन विचारे साहेब, रेल्वे स्टाफ या लोकांनी खूप सपोर्ट केला आम्हाला, त्यासाठी त्यांचे पण आभार. डोक्यावरती टांगती तलवार असताना मात्र या संपूर्ण गाड्या ये जा करत होत्या, तरी देखील आपण आपलं काम सुरू केलं होतं. अशा वेळेला ही संकल्पना ॲक्च्युली चॅलेंजिंग खूप होती. ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं आणि जे पण चॅलेंजेस आले त्याला फेस करून आम्ही हा ब्रिज उभा केला. आणि म्हणून कठीण परिस्थितीतून मार्ग काढत मात्र आज त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मोठ्या संख्येनं हा जो रस्ता आहे तो इथले भूमिपुत्र पलीकडे कोळीवाडा लागतो, त्याचबरोबर अलीकडे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा आपल्याला मोठा भव्य दिव्य आपल्याला जो रस्ता बघायला मिळतोय. खऱ्या अर्थानं इथल्या संपूर्ण या कर्मचाऱ्याचं योगदान आहे. पण त्याबरोबर ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला मात्र ठाणेकरांचा सलाम. कॅमेरामॅन रामदास गोपाळेसह रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.